मला आपल्या माध्यमातून अत्यंत संवेदनशील विषयाच्या संदर्भात भूमिका मांडत असताना मला त्या 5 वर्षाचा प्रवास मांडून वेळ घ्यायचा नाही, पण सत्य सांगावं लागेल राजकारणाच्या पलीकडे की देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मी स्वतः आमदार त्या काळात होतो. न्यायालयामध्ये टिकेल असं संरक्षित फक्त आरक्षण नाही तर त्याला संरक्षण हायकोर्टात मिळून देत जे पृथ्वीराज बाबांच्या काळात नाकारलं गेलं होतं ते आरक्षण देवेंद्रच्या काळात हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात देखील टिकलं. पण दुर्दैवाने आज राजकारण करण्याची वेळ नाही, पण सत्य सांगितलं पाहिजे की मागच्या काळात ठाकरे सरकारच्या काळामध्ये मुकुल रोहतगी वकील यांनी वारंवार सांगितलं की आम्हाला डेटा मिळत नाही, कधी कधी तर डेटा ट्रान्सलेट करून मिळत नाही. आणि कधी कधी न्यायाधीशांनी आक्षेप घेतला आहे सर्वोच्च न्यायालयात की इतक्या संवेदनशील विषयावर सरकार इतकं निष्ठुर कसं असू शकतं. आणि म्हणून त्या ठिकाणी नाकारत्या सरकारच्यामुळे मराठा समाजाचे आज हे हाल होत आहेत. हे सत्य पण नाकारता नाही, कारण की हा विषय आता 4 वर्षातला नाही आहे. आमच्या जरांगे पाटलांनी उचलला आताचा नाही, हा 85 पासूनचा विषय. मग शरद पवार, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण सारखे मराठा मुख्यमंत्री होऊन गेले, मग त्यांना शहाणपण सुचलं नाही काय करायचं. आणि मग कुठेतरी राजकीय, मला असं वाटतं हा विषय राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठा समाजाला संरक्षित आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून आयोगाची स्थापना करत पूर्ण त्यांचं मागासलेपण, त्यांचं शैक्षणिक, त्यांचं आर्थिक, त्यांचं जीवनमान हे सिद्ध करत संरक्षित आरक्षण जे दिलं होतं त्याच दृष्टिकोनातून आज त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे की उद्या 3 न्यायाधीशांची समितीच्या माध्यमातून त्याला रिव्ह्यू कसं करता येईल, नंबर 1. आणि नंबर 2, ज्यांचे दाखले त्यांना तात्काळ त्या ठिकाणी सरसकट कसं देता येईल. आणि तिसरा मुद्दा ओबीसीच्या संदर्भामध्ये जे जरांगे पाटलांची मागणी ती कशी करता येईल. आणि तुम्ही जे म्हटले लोकप्रतिनिधी यांना, त्यांना जरांगे पाटलांनी सांगितले की राजीनामे देऊ नका, पाठपुरावा करा. आणि ते काम स्वतः आम्ही आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना त्या ठिकाणी निवेदन देऊन त्यांना सांगितले की ही बाब गांभीर्याने टाईम बाउंड कालावधीत घ्यावं लागेल, कारण की संयम त्या ठिकाणी कमी आहे. गोष्ट जरी जुनी असली परंतु समाजाचा मागच्या नेत्यांवर विश्वास नव्हता का काय असं चित्र बने, आता कुठेतरी विश्वास आहे की हे करतील. आणि म्हणून मला असं वाटतं की अंतिम टप्प्यात ती लढाई आली, तिला यश येईल. या विषयासंदर्भात तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कधी दिलंय? मागच्या 15 वाड्यात ज्या वेळेस पहिला आंदोलनाचा टप्पा होता त्या ठिकाणी स्वतः भेटून आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन या सगळ्या संदर्भातली प्रक्रिया सांगितली. आणि मागच्या प्रक्रियेचं मी स्वतः साक्षीदार राहिलो. मी स्वतः मतदान केलं आहे सभागृहामध्ये, विधानसभेमध्ये या कायद्यावर, SCBC जो कायदा मंजूर झाला होता. त्यामुळे ह्या कायद्याच्या गायकवाड आयोगाचा किंवा त्यावर नेमलेल्या गोखले समितीचा, राज्यातल्या सगळे घेतलेले पुराव्याचा जवळून तर प्रवास मी बघितला आहे. म्हणून मला असं वाटतं की मराठा समाजाच्या भावना तीव्र होत असताना एका बाजूला ते लोकप्रतिनिधी किंवा सरकारचं आम्हाला विश्वास नाही असं काहीचं चित्र तयार होतं आहे, ते खरं आहे. पण मागच्या 85 पासून तो त्या ठिकाणी लुटला गेला. दुसऱ्या बाजूला प्रस्थापितांनी देखील आमच्या विस्थापनाचे हाल लावले. जर प्रस्थापितांनी न्याय दिला असता, झालेले मुख्यमंत्री, मग मी आरोप नाही तर आक्षेप माझा आहे, शरद पवार असतील, मग त्या ठिकाणी अशोक चव्हाण असतील, विलासराव देशमुख असतील, मराठा मुख्यमंत्री झाले नाही का हो, यांनी काय न्याय दिला का? अण्णासाहेब पाटील महामंडळाला बजेट दिलं नाही का? सारथीची, जसं बार्टीची स्थापना झाली का सारथीची स्थापना केली नाही? आणि मग कुठेतरी आम्हाला मराठा समाजाची प्रेम आहे असं आणून राजकारण करायची, पोळी भाजायची मला वाटतं आता मराठा समाज सुज्ञ झाला. आणि म्हणून जरांगे पाटलासारखा सर्वसामान्य मराठ्याच्या मागे मराठा समाज एकवटला, याचं मागचं कारणच ते आहे की प्रस्थापितांनी कायम आम्हाला भावनेची खेळलं, आम्हाला लुटलं. म्हणून विस्थापित मराठा, सर्वसामान्य मराठा हा एकवटला आहे. आणि त्याला न्याय देतील तर सर्वसामान्य भाजपाचं, शिंदे साहेबांचं सरकार देईल. आणि ते आपण बघतोय की त्यांनी पावलं टाकून अंतिम टप्प्यात ते आणले. मराठा समाजाचा एक घटक या नात्यानं, कार्यकर्ता या नात्यानं, मराठा समाजाचा पुत्र या नात्यानं माझा पाठिंबा या आंदोलनाला आहे. पण दुसऱ्या बाजूला मला आव्हान आपल्या माध्यमातून करायचं आहे की आंदोलन, मागणी करत असताना सरकारचे ठोस पावलं आणि आरक्षणाच्या दृष्टिकोनातले टाकलेले पावलं याचा आपण विचार करता थोडं जर संयमाने घेतलं तर मला असं वाटतं की जरांगे पाटलांचा आज त्या ठिकाणी हा उभारलेला लढा यशस्वी होऊन प्रस्थापित, गरीब, होरपळलेला मराठा समाजाला नक्कीच न्याय त्या ठिकाणी मिळेल. स्थानिक नेत्यांनी तुम्हाला घाबरून राहण्याचा इशारा दिलेला आहे? अजिबात नाही, नेत्यांचा नाही ना आमच्या नेत्याने नाही. उलट या सगळ्या संदर्भात आम्ही मोकळी भूमिका मांडतोय. आज जरी मी सत्ताधारी पक्षाचा खासदार असलो तरी माझ्या पक्षाने काम केल्याचा मला अभिमान आहे, गर्व आहे की जे मागच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या शरद पवार, ज्या पद्धतीने अशोक चव्हाण किंवा विलासराव देशमुख एवढे मराठी मुख्यमंत्री त्यांनी जे केलं नाही ते माझ्या भाजपाच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं, याचा अभिमान मला आहे. त्यामुळे घाबरायचं काय, उलट ताट मानेने